नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th SSC महाराष्ट्र बोर्डाच्या मराठीचा क्वेश्चन पेपरला ॲनलाइज करणार आहोत. हा क्वेश्चन पेपर इंग्लिश बोर्डच्या स्टुडंटसाठी आहे आणि हा तुमच्या 2025च्या बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे लास्ट इयरचे तुमचे जे सिनियर्स होते त्यांनी हाच बोर्ड एक्झामचा पेपर अटेम्प्ट केला होता. तर आपण ह्याला आज ॲनलाइज करणार आहोत नीटपैकी, बिकॉज ह्याच्या अगोदर आपण सायन्स, मॅथ्स या सर्व विषयांचे पेपर बघितले आहेत. इंग्लिशचा सुद्धा क्वेश्चन पेपर आपण बघितलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठीचा क्वेश्चन पेपर. पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे की या अख्ख्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये PDF कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटवर रिप्लाय करून तुम्हाला तुमच्या PDFs देणार आहे. त्यासोबतच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र बोर्डाची जी मराठीची एक्झाम आहे किंवा लँग्वेजची जीही एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे. सो अनदर इम्पॉर्टंट थिंग, डू लेट मी नो इन विच लँग्वेज डू यू वॉन्ट दीज व्हिडिओज. Should it be English and Marathi or it should be Marathi only, so that accordingly we'll have an idea as to how you want to study your board exams, right? So starting with मराठीचा क्वेश्चन पेपर. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे विभाग असतात. हा आपण पहिला विभाग बघतोय, विभाग 1 गद्य. आता बरेच मुलं ही चूक करतात बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये आन्सर शीट भरताना की ते प्रेझेंटेशनवर लक्ष देत नाही. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ डायग्राम ओवर हिअर. दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. I'm not kidding, because it has 2 marks, and in languages the thing is that personal responses are asked a lot. For example, there's a personal response question over here. ह्याला स्वमत म्हणतात. स्वमतमध्ये तुम्हाला 3 मार्क असतात, but you will never get full marks in a स्वमत. You will always get most of the times 2.5 marks. But हे जे डायग्राम्स असतात ना, यामध्ये तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याची संधी मिळते. हे का आहे? कारण डायग्राम्समध्ये तुम्हाला फक्त परफेक्ट उत्तर लिहायचं आहे. आणि ह्या अगोदर डायग्राम्स नव्हते मुलांना, काही 5-10 वर्षा अगोदरच डायग्राम्स आले, त्यामुळे मुलांना फारच जास्त स्कोरिंग झालं बोर्ड एक्झाम. सो यू आर सपोज टू ड्रॉ द डायग्राम्स ॲज इज. दे डू नॉट एक्सपेक्ट यू टू बी ग्रामॅटिकली करेक्ट. यू शुड बी ॲटलीस्ट करेक्ट टू द प्रोज, बट डायग्राम्समध्ये हे डायग्राम्स ॲज इट इज ड्रॉ करणं फार महत्त्वाचं आहे. इफ यू डू नॉट ड्रॉ दिस, देर कॅन बी प्रोफेसर्स हू कट युअर मार्क्स फॉर नॉट ड्रॉईंग इट वेल. सो तुम्हाला हे एक्झॅक्ट ड्रॉ करायचं आहे. अँड बाय द वे, जर तुम्हाला पाहिजे तर आपण या अख्ख्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन, टॉपरने लिहिलेलं या पेपरचं सोल्युशन तुम्हाला दाखवू शकतो आपल्या चॅनलवरती. त्यासाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ येईल, त्यासाठी सबस्क्राईब करा. बोर्ड एक्झाममध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. पहिलं तर प्रश्न आपण बघितला. त्यानंतर खालील विधाने चूक की बरोबर ती लिहा. मी तुम्हाला एक सजेशन देईल. प्रोजमधील जेव्हाही तुम्ही करत असाल, लँग्वेजेस करत असाल, हा जो तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला आहे, हा सीन पॅसेज आहे. या सीन पॅसेजमधला जोही तुम्हाला अंश दिला आहे तो तुम्हाला पहिला वाचायचा नाही आहे. फर्स्ट, ऑलवेज whenever you get a new passage or an old passage, read all the questions. Don't start solving directly. Read the first question, लेखकाच्या बालपणीचा दिनक्रम. Read it. Then read all of these sub questions. दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूपच लागली असायची. Read all of this, and once you read all of this, then read the passage. What will happen because of this is, now because you know the questions already, once you read the passage you will have an exact idea what you need to speak or write inside it, right? So this will save you a lot of time and important tip. तर आता आपण हे बघूया. खालील विधाने चुकी बरोबर ती लिहा. दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूप लागली असायची. लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला. लेखकाचे वडील बँकमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते आणि लेखक लहानपणी खोडकर होते. यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की काय चूक आहे, काय बरोबर आहे. सो तुम्हाला लिहायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल हे वाक्य समजा असेल चूक, तर तुम्हाला ह्याच्या पुढे चूक असं लिहायचं आहे. आता तुम्हाला कमेंट्समध्ये मला हे पण सांगायचं की ह्याच्यातलं काय काय चूक आहे आणि काय काय बरोबर आहे. नेक्स्ट आपण वळूया नेक्स्ट पॅसेजवर. उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याच्यावरती एक स्वमत दिलं आहे. तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बोज असे रुजले असावे ती लिहा. हे क्रिकेट नाही आहे, क्रिकेट आहे. नेक्स्ट तुम्हाला स्वमत दिलं आहे. तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बोज कसे रुजले असावे ती लिहा. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं ओपिनियन लिहायचं आहे, ते स्वमत आहे, पण पॅसेजचा पण मदत तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर आपण जातो उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये बघा तुम्हाला एक आकृती पुन्हा एकदा दिली आहे. हवं तर प्रत्येक वेळी तुम्ही फोटो घेत जा आणि सॉल्व्ह करत जा. जर तुम्हाला ह्याचे सोल्युशनसोबत डिस्कशन हवं आहे तर मला नक्की सांगा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. कारण तुम्ही एक ऑब्झर्व कराल, बोर्ड एक्झाम्समध्ये ना माझ्याकडे बाकीचे पण क्वेश्चन पेपर्स आता आहेत जे मी तुम्हाला डेडिकेटेड अजून व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला कळेल की या सर्व क्वेश्चन पेपर्समधले पॅसेजेस जे आहेत ते रिपीट होतात आणि आम्ही याच्यावर एक ॲनालिसिससुद्धा केली आहे, ज्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ येणार आहे लवकरच. तर तुम्हाला काय करायचं आहे,
तुम्हाला प्रत्येक पेपरला सॉल्व्ह करायचं आणि जर तुम्हाला सोल्युशनसोबत पेपर हवे तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण एक कम्युनिटीसुद्धा बनवण्याचा विचार करतो आहे तुम्हाला स्टुडंटसाठी. जर तुम्हाला असं वाटत असेल की तशी कम्युनिटी बनवली पाहिजे तर मला नक्की कळू द्या. नेक्स्ट आपण वळूया या पॅसेजकडे. हा आहे रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. हा एक अजून एक पॅसेज आपल्याला इथे मिळालेला आहे फर्स्ट पॅसेज नंतर आणि तो स्टार्ट इथे होतो. सो इन दिस पर्टिक्युलर पॅसेज वी हॅव सर्टन क्वेश्चन्स. चौकटी पूर्ण करा. उतार्यात आलेल्या सणाचे नाव. सो दीज आर द क्वेश्चन्स विच यू आर सपोज टू फर्स्ट रीड, देन यू आर सपोज टू रीड द पॅसेज. फर्स्ट ऑलवेज read the questions and then read the passage. That will save you half of your time which you will be spending if you read the passage first. या चौकटी तुम्हाला पुन्हा विचारल्यात. यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल की इन्स्टेड ऑफ जस्ट रायटिंग दिस अँड देन रायटिंग द आन्सर इन अन अंडरलाईन, राईट द एंटायर क्वेश्चन. अख्खा प्रश्न लिहा. उतार्यात आलेल्या सणाचे नाव एक्झॅक्ट अशी डॅश काढा आणि नंतर रेक्टँगलमध्ये तुम्हाला हे आन्सर भरायचं आहे. जर तुम्हाला एवढं टाईम मॅनेज होत नसेल तर आय अंडरस्टँड दॅट इज अ प्रॉब्लेम. त्यासाठी सुद्धा आपण एक टाईम मॅनेजवरती डिटेल स्ट्रॅटेजी डिस्कस करू. बेसिकली सांगायचं झालं तर टाईम मॅनेजमेंटसाठी एकच स्टेप आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी. आता तुम्हाला माहिती आहे ह्याला वानरसेना बोलतात पण तुम्हाला ह्याच्यात एक्झॅक्टली तो शब्द काय आला आहे तो बघायचा आहे, त्यानुसार भरायचं. सॉल्व्ह केलेला क्वेश्चन पेपरचं सोल्युशनसोबत पाहिजे असेल व्हिडिओ तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. सहमत. तपोवनात जाऊन अब्दुलने केलेली समाजसेवा याविषयी तुमचे विचार लिहा. ठीक आहे. पुन्हा एकदा सहमत आलं. 3 मार्कांसाठी सहमत आलं बघा. ठीक आहे. पण आय थिंक सहमतपेक्षा जास्त स्कोरिंग तर ह्या चौकटीच आहेत बिकॉज त्याच्यात तुम्हाला गॅरंटीड मार्क्स आहेत अनलाईक द सहमतच. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण करा. निसर्गाने भागवलेल्या मानवी गरजा. निसर्गाने भागवलेल्या मानवी गरजा. वस्त्र आणि काय. तर आता हा पॅसेज अनसीन पॅसेज आहे. यामध्ये तर तुम्हाला पहिले प्रश्नच वाचायचे आहेत. बऱ्याच मुलांना वाटतं अरे अनसीन पॅसेज कसा सॉल्व्ह करणार, नवीन काहीतरी आहे. नाही, पहिले सर्व प्रश्न वाचा. तुम्ही समजून घ्यायचं की क्वेश्चनमध्ये एक्झामिनर तुम्हाला काय विचारतो आहे. सगळं समजून घेतलं की त्यानंतर तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे. मग तुम्हाला जी उत्तर आहेत ती आपोआप सापडतील आणि ही टिप तुम्ही अप्लाय करून बघा तुम्हाला काम येते की नाही. नेक्स्ट, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. आता ह्याच्यात पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारलेत. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. ही कविता मला आठवते. आम्हाला ही कविता मी बऱ्याच मुलांना शिकलेली आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले ही ती कविता आहे. इकडे कविता तुम्हाला दिलेली आहे अख्खी आणि अजून प्रश्न पण विचारले. तर पहिलं तर हे खूप सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर बरेच सोपे प्रश्न आहेत. कवीचा जवळचा मित्र. ठीक आहे. आता खालील आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. हा प्रश्न खूप मुलांना टिकी जातो. कारण कसं आहे, जर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला पहिली कवितेचा अर्थ कळला पाहिजे. कवितेचा अर्थ नसेल कळत तर तुम्हाला लेक्चर्स बघावे लागतील. तुम्ही ChatGPTला सुद्धा विचारू शकता की ह्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला नक्की समजवेल. तुमच्या शिक्षकांकडून जर आता रिव्हिजन शक्य नसेल तर तसं करा. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. ह्यासाठी तुम्हाला काय वाटतं पॅसेजमध्ये किंवा या कवितेमध्ये कोणती लाईन आहे विचार करून मला सांगा. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. डोईवर. डोईवर म्हणजे डोक्यावर. दारिद्र्य. आता दारिद्र्याचा अर्थ तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्ही एका शब्दात लिहिणं गरजेचं नाही. असं नाही की तुम्हाला समजा एका शब्दातच लिहायचा अर्थ. तुम्ही एका लाईनमध्ये सुद्धा अर्थ लिहू शकता कारण तुम्हाला अर्थ लिहायचा पण तो अर्थ ग्रामॅटिकली साऊंड असला पाहिजे. तो अर्थ पूर्णतः त्या शब्दासाठी अनुसरून लिहिला गेला पाहिजे, हे गरजेचं आहे. त्यानंतर हरघडी. हरघडी म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी. आणि पोलाद. तर पोलादचा अर्थ फार ट्रिकी आहे. हा एक इंटरप्रिटेशनचा वर्ड आहे पण तुम्हाला ही पोयम सीन असल्यामुळे तुमच्या पॅसेजमधली असल्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं माहिती असायला हवी. काव्य सौंदर्य. ह्याला आपण बोलतो अप्रिसिएशन ऑफ पोयम. ठीक आहे. अप्रिसिएशन ऑफ पोयम हा जो प्रश्न आहे ना हा खूप मुलं घाबरतात ह्याला. पण आपल्या नवीन फॉर्मॅटमध्ये ना आपल्याला खूप सोपं झालं आहे हा प्रश्न. कारण कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमचा भावना आहे. हे खूपच सोपं केलं आहे कारण हे स्वमतसारखं आहे. काव्य सौंदर्य असून सुद्धा अप्रिसिएशन ऑफ पोयम नाही आहे. त्यानंतर खालील 2 कवितांपैकी एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
आता हे एक पुन्हा ग्राफ टाईप सिस्टम आहे आणि ह्याच्यात तुम्ही बघाल तर प्रत्येक क्वेश्चनला मार्क्स डिवाइड केले आहेत 1 1 2 2 आणि 2, बरोबर. तर तुम्हाला हा अख्खा टेबल ॲज इट इज बनवायचा आहे आणि त्यानंतर या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला सोडवायचं आहे. ह्यानेच तुम्ही ह्याला सॉल्व करू शकाल. जर तुम्ही असं करायला गेलात की अरे यार मी एक एक करून आन्सर लिहितो तर ते प्रेझेंटेशनसाठी चांगलं नाही आहे. तुम्हाला प्रेझेंटेशनला लक्षात ठेवून हे बनवायचं आहे. नेक्स्ट, स्थूल वाचन. स्थूल वाचन आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. टीप लिहा, बार्क. थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस. या विधानाची यथार्थता लिहा. आणि जाता असताना या कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचे तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. हे प्रश्न तुम्हाला स्थूल वाचनमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर भाषाभ्यास येतो. भाषाभ्यासमध्ये तुम्हाला असतं ग्रामर. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. आता ग्रामरसाठी, स्थूल वाचनासाठी, या सर्व विषयांसाठी मी डेडिकेटेड व्हिडिओज चॅनलवरती बनवायला तयार आहे. फक्त मला तुमच्याकडून हो की नाही हे पाहिजे. कसं आहे, तुम्हाला डिटेल व्हिडिओज पाहिजेत, आपण लाईव्ह स्ट्रीम करूया. आपण 1-1 तासाच्या लाईव्ह स्ट्रीम करूया ज्याच्यावर आपण सगळं डिटेलमध्ये डिस्कस करू आणि सॉल्व्ह करू. पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मला ही व्हिडिओ सध्या तुमच्या रिस्पॉन्ससाठी मी बनवतो आहे. स्पेशली मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे काय नाही, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होण्याचा अर्थ असा असू शकतो की खूप चिडचिड होणे, बरोबर. अंगाचा चिळपापडचा अर्थ हा पण असू शकतो की तुम्ही तुमचं पेशन्स लूज करताय, त्यामुळे तो सुद्धा त्याचा एक अर्थ होतो आणि ह्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर अंगाचा तिळपापड कधी होतो तुमचा, तर जेव्हा तुम्ही फारच जास्त कुठल्या गोष्टीला इरिटेट होता आणि तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही, त्याला बोलतो अंगाचा तिळपापड होणे. तर ह्याचा उपयोगसुद्धा तुम्हाला वाक्यात करायचा आहे. आता ह्याच्यासाठी वाक्य काय असू शकतं, तर ह्याच्यासाठी वाक्य असू शकतं की श्रेयसचा आगाऊपणा बघितल्यावर त्याच्या शिक्षकांचा किंवा त्याच्या शिक्षकांच्या अंगाचा तिळपापड झाला. म्हणजे त्यांच्या शिक्षकांना ते बघवलं नाही की ह्याचा किती आगाऊपणा आहे, ह्याची जी बिहेवियर आहे, जे एक कॅरेक्टर आहे ते त्यांना आवडलं नाही, तर त्यांना ते सहन नाही झालं आणि अशावेळी तुमच्या अंगाचा तिळपापड होतो. आर्जव करणे. आर्जव करणे म्हणजे विनवणी करणे, म्हणजे एक रिक्वेस्ट करणे. तुम्ही तुमच्या टीचरकडे आर्जव करू शकता, तुमच्या प्रिन्सिपलकडे आर्जव करू शकता. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही जेव्हा आर्जव करतात तेव्हा तुम्ही एका पोझिशन ऑफ लेसर व्हॅल्यूला असतात. म्हणजे यू कॅनॉट रिक्वेस्ट नाईसली फ्रॉम अ पोझिशन ऑफ लेस व्हॅल्यू इज वॉट आय एम ट्राईंग टू से. खैर आपण ह्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन नंतर करू शकतो इफ यू वॉन्ट. भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. रस्त्याचं समानार्थी काय असू शकतं, वाट असू शकते, पाऊलवाट असू शकत नाही. आता बघा, रस्ता जो असतो तो पाऊलवाटसुद्धा असू शकतो किंवा तो तुमच्या गाड्यांसाठीची पण रस्ता असू शकतो. पण रस्त्याची समानार्थी शब्द तर वाटच असू शकते, बरोबर. शाळेसाठी तुम्ही समानार्थी काय विचार करता हे मला कमेंट्समध्ये सांगा. खाली शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. इकडेचा विरुद्धार्थ तिकडे एका अर्थाने होतो, पण तो आपल्या कॉमन स्पोकन लँग्वेजमध्ये जास्त वापरला जातो. निंदाचा विरुद्धार्थी असतो स्तुती, म्हणजेच अप्रिसिएशन पोएम तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्या स्तुती असं नाही वापरलं जात, वेगळा शब्द वापरला जातो. खालील शब्दांचे विरुद्धार्थी झालं. वचन बदला. शहर. एक शहर असतं, अनेक शहरे असतात किंवा शहरं असतात. गाडी, गाड्या. लिंग बदला. लेखक, लेखिका. घोडा, घोडी. लेखन नियमानुसार लेखन. आता हा महत्त्वाचा प्रश्न. खालील वाक्ये लेखन नियमानुसार लिहा. आता ह्यामध्ये तुम्हाला जी स्पेलिंग मिस्टेक्स आहेत त्यांना करेक्ट करायचं आहे. जे अननेसेसरी तुम्हाला टिंब दिलेले आहेत त्यांना करेक्ट करायचं आहे. जर कुठे अननेसेसरीली कॉमा त्याने दिला नसेल किंवा अननेसेसरीली फुल स्टॉप दिला असेल, पूर्ण विराम किंवा अल्पविराम दिला असेल, त्याला तुम्हाला इथे बरोबर प्लेस करायचं आहे. ह्याला बोलतात लेखन नियमानुसार लेखन. त्यानंतर विरामचिन्हे. या सगळ्यांचं तुम्हाला नावं लिहायची आहेत. हे महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. ह्याच्यावरती मार्क्स मोस्टली विद्यार्थी गमावतात, कारण सगळे पॅसेजेस तर सर्वांना सोडवता येतात, पण ग्रामरमध्ये मुलांचे मार्क्स जातात. तर ग्रामर तुम्हाला लक्ष द्यायचं. त्यानंतर येतं उपयोजित लेखन. यामध्ये तुम्हाला आहे पहिलं पत्रलेखन आणि त्यामध्ये तुम्हाला आहे फॉर्मल किंवा इन्फॉर्मल हे ऑप्शन. मी प्रत्येक वेळी सांगतो की तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे, त्याच्यात फॉर्मॅटचे तुम्हाला मार्क्स मिळतात. त्यानंतर सारांश लेखन म्हणजे
तुम्हाला समराईज करायचं आहे. यामध्ये तुम्हाला गद्यामध्ये जो पॅसेज दिला ना विभाग 1मध्ये त्यालाच समराईज करायचं आहे. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही पहिले प्रश्न वाचा, मग त्या पॅसेजला वाचा. कारण एकदा प्रश्न वाचले की तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी समजतात आणि मग तुम्ही या जे प्रश्न आहेत ह्यांच्या मदतीने सुद्धा सारांश करू शकता. सारांशसाठी पण डिटेल व्हिडिओ पाहिजे असल्यास मी सांगेन तुम्हाला. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. अच्छा, मला एक आठवलं आता पेपर हे सांगताना तुम्हाला मला एक आयडिया आली आहे. मी विचार करतो की आपल्या या क्वेश्चन पेपरमध्ये जे सब क्वेश्चन्स आहेत, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आहे, आहे, ई आहे, जे प्रत्येक सब क्वेश्चन जे आहेत आपल्याकडे विभागानुसार, त्या प्रत्येक विभागावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवली तर कसं वाटेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल विभाग 3 स्थूल वाचन ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. विभाग 4 भाषाभ्यास ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस 3 इयर्सचे भाषाभ्यासला आपण डिस्कस करू. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला सांगा कमेंटमध्ये. आपण तशी एक व्हिडिओ बनवू आणि सगळं डिस्कस करून टाकू. एक प्लेलिस्ट बनवू तुमच्यासाठी, जेणेकरून तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये तुमची मदत होऊ शकेल. हे फार महत्त्वाचं आहे. ॲट द एंड तोच या चॅनलचा गोल आहे. उपयोजित लेखन इकडे आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला सारांश लेखन आपण डिस्कस केलं. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. 10 मार्कासाठी प्रश्न आहे. जाहिरात, बातमी, कथा आणि मुद्दे. खालीलपैकी 2 सोडवायचे. मी तुम्हाला सांगेल की जाहिरात कधीही करा आणि कथा आणि बातमीमध्ये जर तुमचं रायटिंग स्किल चांगलं असेल तर तुम्ही कथालेखनकडे जा, आणि जर तुम्ही फॉर्मल रायटिंगमध्ये चांगले असाल, जर तुम्ही फॉर्मली बोलण्यात उत्कृष्ट असाल तर तुम्ही बातमी लेखनवरती जा. तर मी मोस्टली स्टुडंट्सना हे 2 सजेस्ट करतो. पण कारण का असं असतं, कथालेखनचा प्रॉब्लेम असा होतो की मुलं फार मोठ्या कथा लिहून जातात, कारण इट्स डिफिकल्ट टू मेक अ स्मॉल स्टोरी. यू नीड टू अंडरस्टँड दॅट युअर स्टोरी शुड स्टार्ट अँड एंड इन द गिवन टाईम फ्रेम. तुम्ही नुसतंच लिहत नाही बसू शकत. ह्याच्यात एवढे सारे मुद्दे आहेत. बऱ्याचदा विद्यार्थी खूप मोठी कथा लिहून जातात आणि मग त्यानंतर त्यांचा पेपर सुटतो. त्यामुळे कथा लेखनला तुम्ही अवॉइड करा जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर. लेखन कौशल्य ह्याला आपण बोलतो मेन इम्पॉर्टंट रायटिंग स्किल. ह्याच्यात एसे रायटिंग जे म्हणतो आपण ते आहे. 100 ते 120 शब्द म्हणजे 1-1.5 पान तुम्हाला लिहायचं आहे. 1.5 पान लिहाल तर पुरेसं आहे. 8 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. प्रसंग लेखन. हा प्रसंग लेखन आहे. जागतिक पर्यावरण दिन निमित्त भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम, ज्ञानसागर विद्यालय सांगली, दिनांक 5 जून. आता या सर्व डिटेल्स तुम्हाला जे इकडे दिल्या आहेत या तुमच्या त्या लेखनामध्ये आल्या पाहिजे. हे रिपोर्ट लेखनसारखं आहे, रिपोर्ट रायटिंगसारखं आहे. आणि वरील समाभास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचं लेखन करा. असं एज्युम करा की तुम्ही इथे प्रेझेंट होतात आणि त्यानुसार ह्याला राईट करायचं आहे. फायनली आत्मकथन. आत्मकथन हा खूपच इंटरेस्टिंग विषय. विद्यार्थी याला घाबरतात. जर तुम्ही कथालेखन पाठी निवडलं असेल तर ह्याला नका निवडू, कारण ती खूप लेंदी होऊन जाईल. जर पाठी तुम्ही बातमी लेखन निवडलं असेल तर ह्याला नक्की निवडा. म्हणून मी सांगतो की बातमी लेखनच करा, कारण ह्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एक कथाच लिहायची आहे. आनंदाचे क्षण, एक छत्री, निर्मिती, प्रकार, महत्त्व, उपयोग आणि खंत. एका छत्रीच्या अनुसार छत्रीच्या मनात जाऊन तुम्हाला हे सर्व इमॅजिन करायचं. हे फार ट्रिकी होऊन जातं विद्यार्थ्यांना आणि याच्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची. वरील मुद्द्यांच्या आधारे छत्री या घटकाचे आत्मकथन लिहा. आणि कसं असतं की एंड ऑफ द पेपरपर्यंत मुलांची झाली असते घाई. त्यांना एंडमध्ये कळते की आता टाईम खूप कमी राहिला आहे. मग अशा वेळी तुमची छत्री किंवा आत्मकथन जे आहे ते सुटता कामा नये. त्यासाठी तुम्हाला टायमाने हे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. आणि असं नाही की टाईमने सॉल्व्ह करायचं म्हणून तुम्ही पहिला सेक्शन नंतर करा, नाही. सेक्शन वाईजच पेपरला सोडवा. त्याच्याने टीचर किंवा एक्झामिनर जो आहे तो खुश राहतो, त्यांना चांगली मदत होते पेपर सॉल्व्ह करण्यामध्ये आणि ते इम्प्रेससुद्धा होतात. त्यानंतर आहे वैचारिक. वीज बचत, काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. आता तुम्ही बघू शकता की इथे 3 प्रश्न आहेत आणि तुम्हाला यापैकी कोणताही एक सोडवायचा आहे. तर तुम्हाला 8 मार्कांसाठी या तिघांपैकी एकाला सोडवावं लागणार. तर मी रेकमेंड करेन, जर तुम्ही इथे बातमी लिहिली आहे तर पुन्हा इथे बातमी नका लिहू. प्रसंग लेखन बातमीसारखं आहे, तर तुम्ही लिहायला जा आत्मकथन. जर तुम्ही इथे कथालेखन केलं आहे तर तुम्ही प्रसंग लेखन करा, कारण तुम्हाला एक काहीतरी करावंच लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही आहे त्यांना मी डिटेलमध्ये समजू शकतो, नो प्रॉब्लेम. आणि यामध्ये सर्वात डेंजरस असतं हे म्हणजे तुमचे विचार लिहिणे, कारण आर्टिक्युलेशन ट्रिकी असतं मुलांसाठी आणि मी त्याच्यासाठी मी तुम्हाला पाहिजे तर टिप्स देईन. तर 2025चा बोर्ड एक्झामचा पेपर इकडे कंप्लीट होतो. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे बाकीचे पेपरसुद्धा इकडे रेडी आहेत. आपण ह्यांना पण डिस्कस करणार आहोत आणि PDF तुम्हाला कमेंटमध्ये मिळेल. इकडेपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली त्यासाठी तुमचा मी खूपच जास्त आभारी आहे. तुमची बोर्ड एक्झाम तुम्हाला चांगली जावी आणि या दोन्ही पेपरची ॲनालिसिस पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. आपण व्हिडिओज चॅनलवर जरूर अपलोड करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शाळेतील विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी या व्हिडिओला शेअर करा, कारण त्यांचीसुद्धा मदत होईल. हे लक्षात ठेवा.
त्यांचे मार्क्स वाढले म्हणून तुमचे कमी होणार नाही आहेत. त्यामुळे त्यांची मदत जर तुम्ही केली तर कदाचित तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये ते तुमच्यासोबत येऊ शकतील. जर तुमचे मार्क्स सारखे आले, जर तुम्ही एका कॉलेजमध्ये जाऊ शकलात तर त्यासाठी तुम्हाला त्याची मदत करणं गरजेचं आहे. सो दॅट इज इट अबाउट दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. आय विल सी यू इन अनदर वन. टिल देन, गुड बाय.